आपण सगळे ऊर्जा आहोत आणि हो, आपण सगळे आतून वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तयार झालेले आहोत. प्रत्येकाची विचार करण्याची स्टाईल वेगळी, भावना वेगळ्या, स्वभाव वेगळा. म्हणूनच सगळे सगळ्यांशी जुळतीलच असं नसतं आणि ते अगदी नॉर्मल आहे. मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगते. समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी जाता, एखादा माणूस पहिल्यांदा भेटतो आणि लगेच आपलेपणा वाटतो, बोलणं सहज होतं, काहीच ताण नाही. आणि दुसरीकडे काही लोकांशी आपलं जमतच नाही, भांडण नाही, वाद नाही, काहीच चुकीचं नाही, तरी जुळत नाही. का होतं असं? कारण तुम्ही दोघे वेगळ्या फ्रिक्वेन्सीवर आहात. वेगळी विचारसरणी, वेगळी ऊर्जा, वेगळी आतील वायरिंग. कोणी चुकीचं नाही, तुम्हीही चुकीचे नाही. हे तर त्यांच्या आणि तुमच्या आतल्या लहरी वेगळ्या असल्यामुळे, म्हणजेच फक्त वायरिंग वेगळ्या असल्यामुळे तुमचं जुळत नाही. म्हणून स्वतःला जबरदस्तीने कुठेही फिट करण्याचा प्रयत्न करू नका. जिथे मनाला वारंवार ताण येतो, जिथे स्वतःसारखं राहण्यासाठी परवानगी घ्यावी लागते, जिथे प्रत्येक वेळी स्वतःला बदलावं लागतं, तिथे स्वतःला जबरदस्तीने बसवू नका. चुकीचं प्लग सॉकेटमध्ये जबरदस्ती घातला तर स्पार्क होतो, कनेक्शन नाही. नात्यांमध्येही हेच नियम आहेत. सगळ्यांना खुश ठेवणं तुमचं काम नाही, सगळीकडे फिट बसणं तर अजिबातच नाही. जबरदस्तीचं जुळणं जास्त काळ टिकत नाही, टिकलं तरी आनंद देत नाही. सोपं उदाहरण लक्षात ठेवा. चप्पल जर लहान असेल तर पाय चुकीचा नसतो, चप्पल नंबर चुकीचा असतो. तसंच प्रत्येक नातं, प्रत्येक ग्रुप, प्रत्येक जागा सगळ्यांसाठी नसते. योग्य लोक, योग्य जागा, तिथे प्रयत्न कमी लागतो. तुमच्यासाठी जे योग्य आहे तिथे तुम्हाला कमी कष्ट आणि जास्त आपलेपणा वाटेल. जिथे तुम्ही खरंच जुळता तिथे नातं प्रयत्नांनी नाही, आपोआप जुळतं.